नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं चार्ट स्टोरीजच्या सेकंड एपिसोडमध्ये. तर चला आज आपण बघणार आहोत की मी बँक निफ्टीमध्ये आज कसं ट्रेड केलं, मी कुठे शॉर्ट केलं, कुठे टार्गेट ठेवलं, कुठे स्टॉप लॉस ठेवला आणि हे मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या ऑर्डर बुकसोबत आणि माझ्या पोझिशनसोबत. तर चला आपण सुरू करूयात व्हिडिओसोबत. तर आज बँक निफ्टी ओपन झालं होतं एकदम थोडंसं गॅपअप आणि त्याच्यानंतर ना आली अराऊंड 600 पॉईंटची अपमूव्ह. तर या अपमूव्ह नंतर मला इथे जरा कॉन्फिडन्स वाटत नव्हता की ब्रेकआउट सस्टेन होईल का. तर याच्या मागे दोन रिझन होते. पहिलं कारण होतं की हा झोन एक खूपच इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन होता, कारण हा प्रिव्हियस डे हाय झोन होता. आणि दुसरं कारण म्हणजे हा गॅप. आता हे दोन कारणं का महत्त्वाचे होते, कारण प्रिव्हियस डे हाय तर सगळीकडेच असतात, पण हा प्रिव्हियस डे हा इम्पॉर्टंट होता कारण कालची जी डाऊन मूव्ह आहे अराऊंड 600 ते 700 पॉईंटची, ती इथून स्टार्ट झाली होती. तर जिथून पण मूव्ह स्टार्ट होते तो झोन खूपच इम्पॉर्टंट असतो आणि प्राईज या झोनला फर्स्ट टाईम रिटेस्ट करत होते. मग जेव्हा कधी पण प्राईज फर्स्ट टाईम रिटेस्ट करणार तेव्हा ऑब्वियसली गोष्ट असते की थोडा बहुत सेल ऑफ येणार तिथून. तर इथून पण मी तेच एक्सपेक्ट करत होतो. आणि सेकंड रिझन होतं की हा गॅप. तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा गॅप अप गॅप डाऊन होतं तर तो गॅप ॲज अ सपोर्ट किंवा ॲज अ रेजिस्टन्स ॲक्ट करू शकतो. आता प्राईस खालून वरती चालली आहे याचा अर्थ हा जो गॅप ॲज अ रेजिस्टन्स काम करणार. मग मी पण या दोन कारणांमुळे इथे शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करत होतो. मग जसं मी इथे ब्रेकआउट बघितला तसं मी वेट करत होतो की प्राईज या लेवलला अप्रोच होईल आणि इथे मला काहीतरी सिग्नल मिळेल आणि त्याच्यानंतरनं मी शॉर्ट करेल. तर प्राईज इकडे आली, पण लगेच आपण इथे शॉर्ट करायचं का? नाही करायचं, कारण काहीतरी सिग्नल, काहीतरी एंट्री पॉईंट, काहीतरी ट्रिगर हे पाहिजे, मगच आपण शॉर्ट करू शकतो. मग इथे बनलं एक बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल. आता आपण इथे बघू शकता की बाईंग एवढी स्ट्रॉंग आहे, याच्यानंतरनं फक्त एक बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल बनली आणि आपण शॉर्ट करतोय का? नाही करत आहे. याच्या मागे 2-3 रिझन आहेत जे की आपण डिस्कस केले. हा प्रिव्हियस डे हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन आहे, गॅप आहे आणि इथे बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल बनली आहे. फक्त बिअरिश एनगल्फिंग कॅन्डल इथे पण बनली होती, त्या इथे पण बनली होती, कुठे इकडे पण बनली होती. याचा अर्थ हे नाही की लगेच सेलिंग येणार तिथून. आपल्याला त्याच्यासोबत अजून पण कारणं लागतात, मग ते फॉलोअप येतो. मग इथे पण जेव्हा एनगल्फिंग कॅन्डल बनली तरी पण मी वेट केलं, कारण एवढ्या बाईंग स्ट्रेंथ नंतर मला असं होतं की माईट बी बायर्स परत किक इन करतील आणि परत अपमूव्ह कंटिन्यू होईल. मग त्याच्यासाठी मी एका फॉलोअप कॅन्डलचं वेट केलं. मग जशी ही फॉलोअप कॅन्डल रेड बनली तसं मी एक्झॅक्टली इथं शॉर्ट केलं 145ला आणि माझा स्टॉप लॉस ठेवला 100 पॉईंटचा, जो की आहे या कॅन्डलच्या वरती. आपण ऑर्डर बुक बघू शकता. हा माझा एक फर्स्ट ट्रेड होता ज्यामध्ये मी कॉन्फिडंट वाटत नव्हतो आणि मी लगेच एक्झिट करून दिलं होतं छोट्याच्या प्रॉफिटमध्ये. सेम ट्रेडिंग आयडियासोबत इथं मी शॉर्ट केलं होतं 115ला, हे बघू शकता. आणि जी काय इथे आता टार्गेट कसं ठेवायचं, आता दोन गोष्टी होत्या. आपण ट्रेड आयडिया प्लॅन केली जे की इथं शॉर्ट करणार, ते आपण केलं. आपण स्टॉप लॉस प्लॅन केला की वरती ठेवणार, ते आपण ठेवला इथे. आता थर्ड, टार्गेट काय ठेवणार. तर आता जेव्हा एवढी अपमूव्ह आली आहे स्ट्रॉंग, तर ऑब्व्हियसली तुम्ही डेज लोचं टार्गेट नाही ठेवू शकत. तुम्हाला जेव्हा मार्केट आता बंद झालं आहे तेव्हा तुम्हाला दिसतंय की मार्केट तर किती फॉल केलं, काश मी इथपर्यंत होल्ड केलं असतं, काय प्रॉफिट झाला असता, माझी बँक अकाउंट फुल झालं असतं. पण असं चालत नाही, असं होत नाही आणि असं लाईव्ह मार्केटमध्ये पॉसिबल पण नाही आहे. मग जो तुम्ही ऑलरेडी प्लॅन केला आहे, जे तुम्ही ऑलरेडी टार्गेट प्रीसेट केलं आहे, त्याच्या अकॉर्डिंग काम करा. त्याने जाऊन तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि मग तुम्ही प्रॉफिटेबिलिटीकडे जाल. मग तसं मी टार्गेट ठेवलं होतं, लॉजिकल टार्गेट होतं हे. आता हे का लॉजिकल टार्गेट होतं, कारण हे झोन होता प्रिव्हियस ब्रेकआउट झोन. इथे तुम्ही बघू शकता की प्राईस 2-2.5 तास कन्सोलिडेट केलं आणि याच्यानंतर इथून ब्रेकआउट आला होता. मग जेव्हा प्राईस परत इथपर्यंत रिट्रेस होणार, मग इथे माईट बी मला वाटलेलं इथे साईडवेज जाऊ शकते किंवा इथून परत अपमूव्ह कंटिन्यू होऊ शकते. मग सेफ टार्गेट हे होतं की प्रिव्हियस कन्सोलिडेशन झोनपर्यंत, जे की मी इथे एक्झॅक्टली इथे हिट झालं विदिन अर्ध्या तासात. मग आपण बुक केलं होतं अराऊंड 1.7 आरचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो. जेव्हा पण तुम्ही 1:1 किंवा मोर दॅन 1:1 बुक कराल तर तुम्ही खुश राहा, कारण तो तुम्ही चांगला रिस्क टू रिवॉर्ड बुक करताय. असं होप नका करू की यार
एवढं वेट केलं असतं, एवढं वेट केलं असतं, एवढं वेट केलं असतं. कारण हे तुम्हाला होऊन गेलेल्या गोष्टी ते नंतर बघायला सोप्या दिसतात. जेव्हा लाईव्ह मार्केट चालू असतं तेव्हा आपल्याला कोणालाच अंदाजा नसतो की मार्केट इथून इथे जाईल का परत रिव्हर्स होऊन वरती जाईल. तर त्याच्यामुळे जो तुम्ही प्लॅन केला आहे त्याच्याशी स्टिक राहा आणि तसंच ट्रेड करा. तर हे तुम्ही बघू शकता पोझिशन्स. या ट्रेडमध्ये आपण बुक केलं आहे जो अराऊंड 2000चा प्रॉफिट, म्हणजे अराऊंड रिस्क होती 1200 ते 1300 पॉईंटची आणि आपण बुक केलं आहे 2000 रुपयाचं प्रॉफिट. तर हा होता आजचा ट्रेड आणि इथे संपते आजची चार्ट स्टोरी. तर मी तुमच्यासाठी असेच अजून इंटरेस्टिंग व्हिडिओज, इंटरेस्टिंग ट्रेडिंग आयडियाज घेऊन येणार आहे. तर तोपर्यंत जोडून राहा आणि असंच ट्रेड करत राहा आणि रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.